आणि काय ग अनु, तुला काय आनंद झाला नाही का पूर्वाचं लग्न ठरल्याचं ऐकून? अ? नाही, मला खूप आनंद झालाय, खरंच खूप आनंद झालाय. पण पूर्वा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. नाही, इथे सगळ्यांसमोर नाही, मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. छाप, सिक्रेट दिसतंय. ए, दॅट्स नॉट फेअर. हा, फक्त 2 मिनिटं. अच्छा अच्छा, ठीक आहे, जा जा. ए पूर्वा, ती काय बोलली ती आम्हाला येऊन सांगायचंय. हा, चल. बोल ना. पूर्वा, हर्षदशी लग्न करण्याचा निर्णय तू नीट विचार करून घेतलायस? म्हणजे पूर्वा, तुझं अजूनही कौशलवर प्रेम आहे? नो, आय जस्ट हेट हिम. पूर्वा, हो, त्यांनी मला फसवलंय ग. खोटी स्वप्न दाखवली त्यांनी मला. पण पूर्वा, अनु प्लीज, मला ते सगळं विसरून जायचंय. नवीन आयुष्य सुरू करायचंय मला. अगं, हे सगळं तूच मला सांगून तिकडे पाठवलं होतंस ना. तुमच्या सगळ्यांचीच इच्छा होती ना की मी कौशलला विसरून जावं. तुमची प्रार्थना देवाने ऐकली अनु. माझ्या आयुष्यात हर्षद आलाय. त्यांनी माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलंय ग. त्यांनी मला परत हसायला शिकवलंय. खरंच अनु, हर्षद कौशलपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. पण पूर्वा, अगं, तो मला अपशकुनी नाही समजत. खूप समजून घेतो मला. पूर्वीचं सगळं माहिती असूनही तो खूप प्रेम करतो ग माझ्यावर. हेच तर खरं प्रेम आहे ना. पण पूर्वा, कौशल सुद्धा. अनु, का तू कौशलचं नाव सारखं माझ्या समोर काढतीयस? तुला माझा आनंद बघवत नाहीये का? पूर्वा, प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते. पुन्हा पुन्हा कौशलचं नाव नको काढूस का माझ्या समोर. प्लीज अनु, प्लीज. सॉरी. रडू नकोस पूर्वा. पूर्वा, प्लीज रडू नकोस. सॉरी पूर्वा, मी सॉरी म्हटलं ना आता तुला. प्लीज रडू नकोस. प्लीज पूर्वा. काय झालं? का रडते पूर्वा? काही नाही काकू. पूर्वा, तू काही बोललीस का तिला? नाही ग आई. अगं, ती काही बोलवून मला रडवेल का? माझी लाडकी मैत्रीण आहे ना ती. अगं, काही नाही, खूप दिवसांनी भेटलो ना आम्ही, म्हणून जुन्या सगळ्या आठवणी निघाल्या आणि रडायला आलं मला. बाकी काही नाही खरंच. अनु, चल आपण जाऊयात. त्या सगळ्या म्हणतील आपण दोघीच काय बोलत बसलोय. हो. चल. हो. चल, डोळे पुसा दे. अरे पराग, ये ना. कौशल राजाध्यक्ष इथेच राहतात का? हो का? माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्याचं इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो.
अच्छा अच्छा हा बहिणीचं लग्न आहे हा अरे साल्या आता म्हणायचं नाही लग्नानंतर म्हणायचं ए चल चल आज चल अरे नाही रे अजून बऱ्याच ठिकाणी पत्रिका वाटायला जायचंय मला अच्छा अच्छा हा अच्छा लग्नाला यायचं बरं का वेळेवर यायचं अगदी मुहूर्तावर यायचं हा नाटकं झाली चल बाय नीट जा रे टेक केअर पूर्वा ही आपल्या लग्नाची पत्रिका आता फक्त तारीख बदलणार ही आपल्या प्रेमाची परीक्षा होती पूर्वा आतापर्यंत अनुराधाताई तुला भेटली सुद्धा असेल तुझ्या मनातला गैरसमज दूर झाला असेल आता कुठल्याही क्षणी तू येशील कौशल पूर्वा कौशल का मला दूर सोडून गेलास? मी तुझ्यापासून दूर का गेलो ते तुला माहिती आहे अरे तुला काय वाटलं माझं प्रेम फक्त फिजिकल होतं? कौशल प्रेम फक्त गुणांवर नाही दोषांवरही करायचं असतं रे. समजा आपलं लग्न झालं असतं आणि असं काही घडलं असतं तरी तू असा वागला असतास आणि उद्या जर मला असं काही झालं तरी तू मला सोडून जाशील. ए प्लीज पूर्वा प्लीज असं काही बोलू नकोस का नको बोलू कौशल का नको बोलू सांग ना. अरे प्रेम एकमेकांच्या विश्वासावर टिकून राहतं. तुझा विश्वास नव्हता माझ्यावर? पूर्वा मला तुला दुखवायचं नव्हतं अरे पण शेवटी तू तेच केलंस ना. हं? मी तुझ्याशिवाय जगू शकीन असा विचार सुद्धा कसा आला तुझ्या मनात? हे सगळे दिवस मी कसे काढलेत काय सांगू मी तुला. बस हे बघ तुझ्या मनातला गैरसमज आता दूर झालाय ना तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग गेलाय ना आता हे सगळं विसरून जा हा एका अटीवर. कुठल्या इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी मला सोडून तू परत नाही जाणार? नाही पूर्वा आता आपल्याला कोणी लांब करू शकत नाही जागेपणी स्वप्न बघतोय. हॅलो 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 हा हा अनुराधाताई हा बोला काय झालं तुम्ही बोलत पूर्वाशी सांगा ना काय झालं. नाही म्हणजे तिच्या मनातला गैरसमज दूर झाला का तुम्ही बोलत का नाही यात. कौशल काय बोलावं हेच मला कळत नाहीये. म्हणजे कौशल आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी पूर्वाला सरप्राईज द्यायला म्हणून गेले खरी पण तिनंच मला सरप्राईज दिलं. कसलं सरप्राईज. कौशल पूर्वाचं लग्न ठरलंय. हर्षद सबनीस बरोबर.
पूर्वा आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करते? नाही नाही, माझा नाही विश्वास बसत. पण हे खरं आहे कौशल, आणि पूर्वा आता तुझा तिरस्कार करते. पण तुम्ही तिला सांगितलात का मी असा का वागलो ते? मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण पूर्वा ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. मी इनडायरेक्टली तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, खरंच सांगते. पण आता तिच्या मनात तुझा विचारही नाहीये. आणि कौशल, तिच्या घरात खूप आनंदी वातावरण आहे, आणि अशा परिस्थितीत मी असा विषय काढणं मला योग्य नाही रे वाटलं. मी नाही काही बोलू शकले. कौशल, कौशल, तुला यायला खूप उशीर झाला. नाही नाही ताई, अजून तसं काही बिघडलेलं नाहीये. लग्न ठरलंय, झालेलं तर नाहीये ना? मला खात्री आहे पूर्वाला जेव्हा कळेल तेव्हा ती हे लग्न मोडून टाकेल. कौशल, तुला असं वाटतं की तिचं हे लग्न मोडावं? नाही नाही, मला नाही असं वाटत. हे तुम्ही बोलताय ताई? मी कसल्या मानसिक वादळातून गेलोय आणि इथपर्यंत पोचलो माहिती ना तुम्हाला? तुझं म्हणणं योग्य आहे, पण तरी सुद्धा माझी हिंमत नाही होत आता. हवं तर तू प्रत्यक्ष तिच्याशी बोल हे सगळं. हो हो, मी बोलणारच आहे. मी नाही गप्प राहणार. पूर्वा दुसऱ्या कोणाची झालेली मी नाही बघू शकत. ती फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आहे. फक्त माझी. सात आठ दिवसापासून संजीव ऑफिसमध्ये येत नाही आहे. बहुतेक गावी गेलेला असावा. सुनील सुद्धा येत नाही आहे, कारण त्याची काहीतरी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. त्यातनं माझी पुण्याला बदली झालेली आहे. सर, हो, सर शेवटी तुम्ही तुमची बदली करून घेतलीतच ना? हो मिसेस इनामदार, मी माझी बदली करून घेतली. कारण प्रश्न फक्त संजीवचा नव्हता, अख्ख्या ऑफिसला एक विनाकारण चर्चेचा विषय मिळाला होता. आता आपण सगळ्यांना कितीही ओरडून सांगितलं की आमच्यामध्ये असं काहीही नातं नाही, तरी कोणीही आपला विश्वास ठेवणार नाही. आणि तुमच्याबद्दल कोणी गैर बोललं तर मला बिलकुल खपणार नाही. म्हणून मी माझी बदली करून घेतलीच. हाय राजू. आज कसं वाटतंय? आज बरं वाटतंय जरा. बरं वाटतंय ना? मग चल ना आपण बाहेर डिनरला जाऊया. बाहेर? अगं काहीतरी काय. का? मी आत्ता आजारातनं उठतोय. बाहेरचं खाणं पचणार आहे का मला? त्यापेक्षा असं कर ना, काय? तूच इथे काहीतरी बनव ना. काहीतरी 2 डिशेस बनव, पण काहीतरी चांगलं बनव ग. 4-5 दिवस बाया म्हणजे तोंडाला नुसतं. काय हसायला काय झालं तुला? अरे बाबा, मी स्वयंपाकघराचं तोंड सुद्धा पाहिलं नाही आणि डिशेस बनव. चल, हे कसं शक्य आहे? फार तर मी 1-2दा चहा केलाय, पण ते घरातली कामं वगैरे नाही. माझ्याच्याने नाही होणार. आणि राजू, लग्न झाल्यावर मी घरकामासाठी एक बाई ठेवेन.
आणि मी एवढं शिक्षण घेतलंय ते काही घर काम करण्यासाठी नाही हा. पण ती कामवाली बाई एखाद दिवस नाहीच आली तर मग काय करणार? मग दुसऱ्या दिवशी करेल. अरे कसला विचार करतोयस? नाही काय नाही. मग जायचं ना डिनरला? जायचंय ना? हां मग चल चल लवकर फ्रेश हो. हां मी जरा म्हणजे जाऊया. जा ना. आई बाबा मी निघतो आता. अरे निघतो काय, येतो म्हणावा. येतो म्हणावं. येतो मी. जेवण आवडलं ना? हो फर्स्ट क्लास झालं. बर उद्या सकाळी लवकर ये, बरीच कामं करायची आपल्याला. रात्री झोप लागेल ना? अरे येतो म्हणतोस, निघतो म्हणतोस, पण पाय हलत नाही. चला. हो सावकार. अरे हे, गेल्यानंतर पोचल्यानंतर फोन कर बर का. मुंबईत तशी पद्धत आहे. नाही काय कमाल करतात, भारीच. अच्छा बरोबर अच्छा बरं. बाय. झोप लागेल ना? चला. पराग, कौशलच्या घरात लाईट? अरे हो, इतके दिवस तर कोणी नव्हतं. अरे कोणी असेल, आपल्याला काय करायचंय. चला रात्र खूप झाली, चला उद्या सकाळी भरपूर काम आहे. चला लवकर आत या. कौशल नसेल ना आला परत?